नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महापारेषण महावितरण भरती 2023-24 यामध्ये बऱ्याच अडचणी आल्या, बऱ्याच प्रयत्नानंतर किंवा बऱ्याच वाट बघितल्यानंतर विद्यार्थी मित्रांना थोडासा आता दिलासा मिळतो आहे. महापारेषणची जे काही लास्ट डेट आहे ती 9 ऑगस्ट 2024 आहे. म्हणजे तोपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यामध्ये विद्युत सहाय्यक म्हणजे ITI इलेक्ट्रिशियन बेसवर जे पद आहे किंवा COE किंवा इलेक्ट्रिशियन बेसवर जे पद आहे ITI फ्रेशरसाठी आहे, एक्सपिरियन्ससाठी सुद्धा आहे. AE साठी सुद्धा पोस्ट आलेले आहे, बऱ्यापैकी पोस्ट आहे. 300-400 प्लस पोस्ट आहे AE इलेक्ट्रिकलसाठी आणि इलेक्ट्रॉनिक्ससाठी 9 पोस्ट आहे. तर त्यामध्ये BE इलेक्ट्रिकल प्लस BE इलेक्ट्रॉनिक्ससाठी पोस्ट आहे. आणि बाकी यामध्ये सिनियर पोस्ट आहे ज्या BE इलेक्ट्रिकल बेसवर आहे. आणि महापारेषणमध्ये ज्या सिनियर पोस्ट आहे ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह किंवा DYE डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांसाठी सुद्धा पोस्ट आहे. त्याची फॉर्म भरण्याची लास्ट डेट जी आहे ती 9 ऑगस्ट 2024 आहे. याचे रिलेटेड काही व्हिडिओज किंवा फॉर्म सबमिशन रिलेटेड व्हिडिओज तुम्हाला बघायचे असेल तर आपला प्रिव्हियस व्हिडिओ किंवा आधीची व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवर बघू शकता. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून महत्त्वाचे जे अपडेट्स आपण जे देत राहतो या रिलेटेड जो आपला अनुभव आहे 12-13 वर्षाचा गव्हर्नमेंटचा आणि 4-5 वर्ष प्रायव्हेटचा, त्या बेसिसवर आपण हे माहिती देत असतो मित्रांनो. मुख्यत्वे आपण बघणार आहोत की जे फ्रेशर विद्यार्थी आहे, स्पेशली ITI विद्युत सहाय्यक जे पद आहे किंवा सिनियर टेक्निशियन, टेक्निशियन 1, टेक्निशियन 2, जे विद्यार्थ्यांना आतापर्यंत माहीत नसेल किंवा स्पेशली विद्युत सहाय्यक जे एकदम फ्रेशर आहे, ज्यांना काहीच माहिती नाही आहे, त्यांनी आता रिसेंटली आपले व्हिडिओ बघितले असेल त्यांच्यासाठी. आणि बाकीचे बरेचसे विद्यार्थी जे जुने आहेत त्यांना सिलेबस वगैरे माहिती आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिलेबस जे विद्युत सहाय्यक ITIचं जे बेस आहे किंवा जे काही आपली सॅलरी स्केल आहे साधारण 25,000 प्लस होतं मग आधी, आता ते वाढून साधारण 32च्या जवळपास 30-32च्या जवळपास ते सॅलरी स्केल झालेलं आहे इम्प्लिमेंटेशननंतर. त्याच्यामुळे टोटल सॅलरी तुमची 50च्या घरामध्ये जाईल. पहिले 3 वर्ष कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस आहे. तर त्यामध्ये अभ्यास कुठून कसा आणि कुठल्या टॉपिकवर भर द्यायचा त्या रिलेटेड आपण आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती घेणार आहे. त्याच्यामुळे जे विद्यार्थी मित्र ITI बेस असतील किंवा ITI बेसवर फॉर्म भरत असतील, ज्यांना माहिती नसेल त्यांनी हा व्हिडिओ कुठे स्किप करू नये. पूर्ण व्हिडिओ नीट आहे का, अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही याची देणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, सिलेबस म्हणा किंवा पुस्तक म्हणा, तुमच्याकडे पुस्तक सोबत विद्युतशास्त्र असेल असं मी गृहीत धरतो. बाकी बरेचसे पुस्तक आहे, प्रकाश शाह सरांचं सुद्धा आहे, ढगे सरांचं सुद्धा एक पुस्तक आहे आणि म्हणजे मराठीमध्ये सांगतो आहे. आणि बाकी रेळेकर सरांचं सुद्धा पुस्तक आहे. आणि हिंदी इंग्लिशमध्ये तुम्ही यूज करत असाल त्यामध्ये भरपूर अवेलेबल आहे, इंग्लिशमध्ये सुद्धा भरपूर अवेलेबल आहे. नॉलेज गेन करणं किंवा कॉन्सेप्ट क्लिअर असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. बाकी तुम्ही खूप जास्त क्लासेस लावले आहे, खूप जास्त तुम्ही स्टडी करताय, पण तुमचे कॉन्सेप्टच क्लिअर नाही आहे, फक्त ऑब्जेक्टिव्ह रीड करताय, ऑब्जेक्टिव्ह वाचताय, त्याला काही अर्थ नाही. त्या बेसिसवर तुम्ही पास होऊ शकत नाही, ठीक आहे. परंतु कॉन्सेप्ट जर क्लिअर असतील, बेसिक गोष्टी जर तुमच्या क्लिअर असतील तर तुम्हाला कुठलाही प्रश्न आला तर त्याचा आन्सर तुम्ही व्यवस्थितरित्या देऊ शकता, ठीक आहे. त्यामध्ये टेक्निकलमध्ये जे महत्त्वाचं आहे ते मी तुम्हाला सांगतो. महत्त्वाच्यापेक्षा जे पूर्ण आहे तेच सांगतो, नंतर महत्त्वाचं आणखी तुम्हाला सांगेल. त्यामध्ये बघा, बेसिक इलेक्ट्रिसिटी, फंडामेंटल्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा इलेक्ट्रिसिटी, ठीक आहे, फंडामेंटल्स ऑफ इलेक्ट्रिसिटी या रिलेटेड साधारण बघा 50चं आपलं टेक्निकल असतं. तुम्हाला एक्झाम पॅटर्न माहिती असेल असं मी गृहीत धरतो. 50चं टेक्निकल असतं, त्याला 110 मार्क असतात, 2.2चं वेटेज असतं प्रत्येक प्रश्नाला. त्यानंतर नॉट टेक्निकलमध्ये रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता, अंकगणित आणि मराठी असतं. त्याला बुद्धिमत्ताला 40 प्रश्न 20 मार्क असतात. ॲप्टिट्यूड किंवा अंकगणितला 20 प्रश्न 10 मार्क आणि मराठीला 20 प्रश्न 10 मार्क असं एकंदरीत सिलेबस असतं आपलं, ठीक आहे. टेक्निकलमध्ये 50पैकी, हे आता 50पैकी तुम्हाला सांगतो, जे तुम्हाला महत्त्वाचं सांगतो की त्यामध्ये 50पैकी इलेक्ट्रिकल जे बेसिक इलेक्ट्रिसिटी आहे हे फिरून वगैरे प्रश्न विचारलेले असतात बेसिकचे. तर त्यामध्ये साधारण 50पैकी 10 ते 12 मार्क किंवा 15पर्यंत सुद्धा बेसिक इलेक्ट्रिकल किंवा बेसिक इलेक्ट्रिसिटी येऊ शकतं. त्यामुळे त्याचे कॉन्सेप्ट क्लिअर असणं आवश्यक आहे. असं काही नाही की बा 2-3च प्रश्न दिल्यावर तुमचे 10 प्रश्नसुद्धा येऊ शकतात. ते फिरून विचारलेले कुठून तरी काहीतरी काढलेले प्रश्न असतात. आपल्याला असं वाटतं हा बेसिकचा नसेल, परंतु तो बेसिकचा प्रश्न असतो. जे काही फंडामेंटल्स आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कंडक्टर्स, इन्सुलेटर्स, वायर्स वगैरे, केबल्स वगैरे ते रिलेटेड प्रश्न असतात. त्यानंतर DC सर्किट, AC सर्किट वगैरे, म्हणजे हे सगळं बेसिकचाच भाग आहे सगळं, ठीक आहे. त्यानंतर थेरम्स वगैरे, थेरमचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करावा लागू शकतो. त्यानंतर बघा, सेल्स अँड बॅटरीज 1 किंवा 2 प्रश्न येतील, जास्त प्रश्न येणार नाही. त्यानंतर मॅग्नेटिझमवर 2 ते 3 प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर बघा, आता हे घरगुती उपकरणे किंवा तुमचं वायरिंगची हत्यारे किंवा या रिलेटेड जे आहे ते प्रश्न एखाद दुसरा राहील किंवा राहणार पण नाही, ठीक आहे. बाकी सेफ्टीवर प्रश्न राहतील, अर्थिंगवर प्रश्न राहतील. त्यानंतर जनरेटर हा मशीनचा पार्ट आहे. जनरेटर, मोटर्स, ट्रान्सफॉर्मर सगळ्यात जास्त प्रश्न राहू शकतात. मशीन्सवर साधारण 15 ते 20 प्रश्नसुद्धा येऊ शकतात 50पैकी, हे लक्षात घ्या, ठीक आहे. त्यामुळे मशीन्सचा पार्ट अतिशय चांगला करा. त्यामध्ये तुम्हाला
जास्तीत जास्त स्कोर होणे आवश्यक आहे. आणि सगळ्यात वाज जो पार्ट आहे तो मशीनचाच असतो, त्याच्यामुळे तुम्हाला मशीन चांगलं करणं आहे. त्यातल्या त्यात ट्रान्सफॉर्मरचे प्रश्न 5 ते 7 प्रश्न इंडिव्हिज्युअली ट्रान्सफॉर्मरवर येऊ शकतात, कारण की तो एक आपण असं म्हणू शकतो की ट्रान्सफॉर्मर हा मेन पार्ट असतो किंवा मेन भाग असतो, मेन मशीन असते आपल्या पूर्ण इलेक्ट्रिकल सिस्टीममध्ये. ठीक आहे, त्याच्यामुळे त्याच्या रिलेटेड तुमचा अभ्यास चांगला असणं आवश्यक आहे. बाकी पॉलिफेज सिस्टीमवर एखाद 2 किंवा 3 प्रश्न येऊ शकतात त्या रिलेटेड. इल्युमिनेशनवर 2 किंवा 3 प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे जनरेशन, ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन, पॉवर सिस्टीम. त्यामधले तुम्हाला ट्रान्समिशन सिस्टीममध्ये महापारेषणच्या एक्झाममध्ये स्पेशली ट्रान्समिशन सिस्टीमवर कमीत कमी 10 ते 12 प्रश्न येऊ शकतात. टोटल पॉवर सिस्टीमवर तुम्हाला 20 प्रश्नसुद्धा येऊ शकतात 50 पैकी, स्पेशली महापारेषणमध्ये. महावितरणमध्ये तुम्हाला डिस्ट्रीब्युशन सिस्टीमचे जास्त प्रश्न राहतील, प्लस पारेषणसुद्धा ट्रान्समिशन सिस्टीमचे सुद्धा राहतील, जनरेशनचे थोडे कमी राहतील. ठीक आहे, हा म्हणजे सगळ्यात मेन पार्ट आहे. बघा, बेसिक इलेक्ट्रिसिटी, मशीन्स आणि पॉवर सिस्टीम यावरच तुमचा अख्खा पेपर राहणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला त्यावर जास्त भर द्यायचा आहे. बाकी 5-10 प्रश्न जे आहेत 50 पैकी ते तुमचं बरेचसे जे एक्स्ट्रा आयटम आहेत, जसं आता पुढे सांगेलच मी, इलेक्ट्रॉनिक्सचे रिलेटेड आहे. इलेक्ट्रॉनिक्सचे बेसिक इलेक्ट्रॉनिक्स किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स किंवा डिजिटल वगैरे यामधले 1-2 प्रश्न राहतील. तर अंडरग्राऊंड आणि ओव्हरहेड केबल वगैरे हा सुद्धा पॉवर सिस्टीमचा एक भाग झाला किंवा ट्रान्समिशन सिस्टीमचा एक भाग झाला. त्यावरसुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. त्यावर तुमचा कमांड असणं आवश्यक आहे. कसं असतं मित्रांनो, बघा, पॉवर सिस्टीम, मशीन्स आणि बेसिक इलेक्ट्रिसिटी तुम्ही चांगलं कराल. ठीक आहे, त्यावर साधारण 50 पैकी 40 प्रश्न आपण एक्सपेक्ट करू शकतो. परंतु मेन जो कल असतो म्हणजे बघा, सिलेक्शनसाठी जे शेवटचे मार्क्स असतात ते तुमचे शेवटचे 10 ते 12 जे क्वेश्चन असतात ते अतिशय महत्त्वाचे असतात. जे सगळ्यांना कठीण जाते तेच आपल्याला कठीण जात असतात. ज्यांना ते सोपे केले किंवा ज्यांनी ते वाचले किंवा ज्यांनी त्याचा कॉन्सेप्ट समजून घेतला ते विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये येतात. त्याच्यामुळे तुम्हाला सोडायचा कुठलाच भाग नाही आहे, असा कुठलाच भाग नाही आहे की जो तुम्ही स्किप करू शकता किंवा सोडू शकता. परंतु हा जो पोर्शन आहे यावर तुम्हाला जास्तीत जास्त भर देणे आहे. कुठला? पॉवर सिस्टीम, मशीन्स आणि बेसिक इलेक्ट्रिसिटी. बाकी जे आहे ते तुमच्या सोयीनुसार किंवा तुम्हाला जसा वेळ मिळतो किंवा तुम्ही आत्ता 2 महिन्यामध्ये अभ्यास करत असाल तर बाकीचा भाग जो आहे तो थोडाफार कमी जास्त करा, पण तो यावर जास्त भर द्या. आणि ज्यांचा आधीपासून अभ्यास आहे त्यांनी कुठलाच पॉईंट सोडू नका, कुठलाच टॉपिक सोडू नका. ठीक आहे, लक्षात घ्या. कधीही कशावरही जास्त बेसिक इलेक्ट्रॉनिकवरच 4-5 प्रश्न किंवा जास्त प्रश्न ते विचारू शकतात, असा सुद्धा पेपर येऊ शकतो. तर मित्रांनो, टेक्निकलमध्ये 50 पैकी तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं आहे, परत एकदा सांगतो, रिपीट करतो, यावर थोडा भर द्या. आणि मी जे सांगतोय ते असं डोक्यामध्ये तुमच्या फिक्स बसून ठेवा. बेसिक इलेक्ट्रिसिटी म्हणजे फंडामेंटल्स ऑफ इलेक्ट्रिसिटी किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा जे काही आपण त्याला व्याख्या देतो किंवा नाव देतो त्यावर जास्त प्रश्न येतील. त्यानंतर पॉवर सिस्टीम आणि मशीन्समध्ये स्पेशली ट्रान्सफॉर्मर आणि पॉवर सिस्टीममध्ये स्पेशली पॉवर सिस्टीम आपलं ट्रान्समिशन सिस्टीम. ठीक आहे, हे ट्रान्समिशन म्हणजे आपल्या याच्यासाठी पारेषणसाठी आणि वितरणसाठी पॉवर सिस्टीममध्ये डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आणि ट्रान्सफॉर्मर यावर जास्त प्रश्न येणार म्हणजे येणार 100% येणार. आणि लेवल रिलेटेड तुम्हाला प्रश्न असतील मित्रांनो, तर लेवल ही मॉडरेटच राहणार आहे, टफ लेवल राहणार नाही. याचं एक बायफर्केशन असतं. 50 पैकी साधारण 20 ते 25 प्रश्न हे मॉडरेट लेवलचे असतात, 10 ते 15 प्रश्न हे बेसिक लेवलचे असतात, एकदम बेसिक असतात, जे सहज कोणाला येऊ शकतात ज्यांचा बऱ्यापैकी अभ्यास आहे. आणि शेवटचे 10 ते 12 प्रश्न हे टफ लेवलचे असतात. ठीक आहे, त्याच्यामुळे टफ लेवलचा सुद्धा तुमचा अभ्यास असणं आवश्यक आहे. टेक्निकलबद्दल मुख्यत्वे सांगतो की आपल्या मराठीमध्ये थेअरीचे बुक तुम्हाला मी आधीच सांगितले, परंतु यामध्ये ऑब्जेक्टिव्ह अतिशय कमी आहे. 1-2 बुक्स अवेलेबल आहे, तुमच्याकडे असतील तर फारच चांगलं. परंतु शक्यतोवर लेवल ही आउट ऑफ महाराष्ट्र म्हणजे जे सेंट्रल लेवलचे जे हे असतात म्हणजे आपले रेल्वेज वगैरे, रेल्वेजमध्ये न्यूमेरिकल जास्त असतात, इथे न्यूमेरिकल कमी असतात. 50 पैकी साधारण आले तर आले, खूप जास्त जरी आले तरी 10च्या वर न्यूमेरिकल येणार नाही. ते बेसिकमध्ये येतील, जास्त काही टफमध्ये येणार नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे जास्त भानगडीत न्यूमेरिकलच्या पडू नका, थेअरी स्ट्रॉंग करा. ठीक आहे, आणि बाकी जे काही ऑब्जेक्टिव्ह आहे तर ऑब्जेक्टिव्हमध्ये तुम्हाला यूथ कॉम्पिटिशन टाईम्स हे अतिशय बेस्ट बुक आहे ITI इलेक्ट्रिशियनसाठी, ते तुम्ही वापरू शकता किंवा वायरमॅनसुद्धा इथे वापरू शकता. आणि बाकी पिंडेल सरांचं रामबाण एक बुक आहे, अतिशय महत्त्वाचं बुक आहे, ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता. YCT आणि रामबाण हे 2 जरी बुक केले तरी चालेल. त्यानंतर तुमचं YCTमध्ये किंवा यूथ कॉम्पिटिशनमध्ये बुलेटचं एक बुक येतं, ते 1 लाईन क्वेश्चन असतात, बेस्ट बुक आहे. 50,000च्या वर तुम्हाला तिथे क्वेश्चन मिळतील. आणि बाकी रमण सरांचं सुद्धा आहेत, अवेलेबल आहे. यूट्यूबवर व्हिडिओज अवेलेबल आहे, फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. कुठलाही मोठा कोर्स 10, 12, 15 हजाराचा लावण्याची तुम्हाला काहीही गरज नाही आहे. मी तुम्हाला सांगतो, लिटरली सांगतो, जे विद्यार्थी व्यवस्थितरित्या सेल्फ स्टडी करतात त्यांचं सिलेक्शन होते. असं नाही की कोर्स लावल्यानंतर सिलेक्शन होत नाही, मी असं नाही म्हणणार. परंतु असं समजू नका की आपल्याकडे पैसे नाही आहे, आपण क्लास लावू शकत नाही तर माझं सिलेक्शन होणार नाही, हे डोक्यातून काढून टाका. तुमच्याकडे हे मी स्वतः एक्झाम्पल आहे. मी आजपर्यंत कुठलाही म्हणजे आता तर लावलाच नाही, प्रश्नच नाही लावायचा, परंतु माझ्याच जेव्हा मी एक्झाम द्यायचो तेव्हासुद्धा मी कुठलाही कोर्स लावलेला नव्हता. कुठलाही नाही, मी सगळं एक्झाम दिलेलं आहे. UPSC सोडून मी सगळं एक्झाम दिलेलं आहे, MPSC, बँकिंग, रेल्वेज वगैरे सगळं एक्झाम दिलेलं आहे. तुम्ही कधीच कुठला कोर्स लावलेला नाही. सरळ थेअरीसाठी
थिअरी बुक वाचायचं, कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे थोडंफार. त्यानंतर त्याच्या रिलेटेड यूट्यूबवर व्हिडिओ सर्च करायचे. तुमचा कुठलाही पोर्शन असो, एखादं ट्रान्सफॉर्मर रिलेटेड असेल, एखादं सिंक्रोनस मोटर रिलेटेड असेल, ट्रान्समिशन सिस्टम रिलेटेड असेल, सर्चमध्ये टाकायचं यूट्यूबच्या सर्चमध्ये की थिअरी लेक्चर ऑन ट्रान्सफॉर्मर आणि बेस ऑन ITI किंवा ITI बेसवर जे काही असेल किंवा ITI इलेक्ट्रिशियन बेसवर. तर तुम्हाला असे असंख्य लेक्चर्स मिळून जाईल. असंख्य म्हणजे मी असं नाही म्हणत 2-4 लेक्चर, खूप जास्त लेक्चर्स मिळतील. त्यातला जो आपल्याला बेस्ट वाटतो की ज्याच्यानुसार आपण अभ्यास करू शकतो ते फॉलो करायचं, ते चॅनल फॉलो करायचं. ठीक आहे. तर असे व्हिडिओज अवेलेबल आहे. तुम्ही कोर्स लावू शकत नसाल 5-5, 10-10 हजारचा लावूच नका, मी तर म्हणतो. काही गरज नाही आहे. हे असे तुम्ही यूट्यूबवरून फ्री व्हिडिओज बघा, म्हणजे आधी कॉन्सेप्ट क्लिअर करा, नंतर यूट्यूबच्या थ्रूसुद्धा तुम्हाला बरीचशी माहिती मिळेल. आणि त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह जे बुक आहे ते जास्तीत जास्त रीड करा. 4 ते 5 वेळा रिव्हिजन करा ऑब्जेक्टिव्ह बुकची. ते कुठलंही बुक असो, प्रत्येक बुक हे चांगलं आहे, फक्त उत्तर हे व्यवस्थित असलं पाहिजे, उत्तर हे करेक्ट असलं पाहिजे, लक्षात ठेवा. त्यासाठी मी तुम्हाला एक नावाजलेले 1-2 बुक सांगितले. एक YCT यूथ कॉम्पिटिशन टाइम्स आणि आपलं रामबाण पिंडेल सरांचं, आणि बाकी तुमच्याकडे जे असेल ते. असा अभ्यास करा मित्रांनो टेक्निकलचा, आणि जास्तीत जास्त ऑब्जेक्टिव्ह सॉल्व करा. आणि टेस्ट वगैरे घेतलं असेल तर फारच चांगलं, कारण की अभ्यास खूप झालेला आहे. पण तू कुठल्याच प्रकारची तुम्ही टेस्ट दिलेली नाही आहे, फुल लेंथ पण नाही, टॉपिक वाईज पण नाही, तर त्याला काही अर्थ राहत नाही. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःला टेस्ट करण्यासाठी टेस्ट सिरीज कुठल्याही घ्या, मी असं म्हणत नाही माझीच घ्या, आपल्या ॲपवर आहे इंजिनियर मोल ॲपवर, पण तुम्ही ते घ्या किंवा आणखी कुठले तुम्हाला जे रिपीटेड वाटत असेल ते घ्या. तर मित्रांनो, आता नॉनटेक वळू आपण. तर नॉनटेकमध्ये बघा, नॉनटेकमध्ये बुद्धिमत्ता जो पोर्शन आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. त्याला कमी लेखू नका. त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्न येत असतो, असं वाटत असते आपल्याला येते म्हणून, परंतु ते कसं आहे की त्याला टाईम कन्झ्युम आहे, त्याला वेळ खूप लागतो. त्यामुळे तुमची प्रॅक्टिस असणं आवश्यक आहे. तर बुद्धिमत्तामध्ये जो महत्त्वाचा पोर्शन आहे तो तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. ठीक आहे. ज्यामध्ये बघा, नातेसंबंध म्हणजे ब्लड रिलेशन, यावर जास्त प्रश्न येऊ शकतात किंवा यावर येतीलच. त्यानंतर सिलोजिझम, वेन आकृत्या जे असतात, वेन डायग्राम जे असतात त्यावर प्रश्न राहतात. त्यानंतर बघा, पझल टेस्ट, म्हणजे पझल टेस्ट ज्या राहतात त्या अतिशय महत्त्वाच्या आहे, यावर जास्तीत जास्त प्रश्न राहू शकतात. सिटिंग अरेंजमेंट आहे, क्लासिफिकेशन आहे, टीम सिलेक्शन आहे, त्यानंतर वय, उंची, वजन वगैरे जे असेल ते त्या रिलेटेड प्रश्न. त्यानंतर डायरेक्शनल सेन्स म्हणजे दिशा ज्ञान चाचणी, म्हणजे दिशा रिलेटेड. आता प्रश्न ठेवलेलाच आहे, 1 किंवा 2 प्रश्न येतीलच. त्यानंतर इनपुट आउटपुट, पासवर्ड्स वगैरे. त्यानंतर सांकेतिक तुलना, हा सुद्धा प्रश्न येणार आहे. त्यानंतर कोडेड लँग्वेज असतो इंग्लिशमध्ये, जे अल्फाबेट्स असतात किंवा ते. त्यानंतर नंबर, रँकिंग आणि सिरीज वगैरे यावर प्रश्न आहेच, 100% आहे, मी तुम्हाला सांगतो. त्यानंतर कॅलेंडर क्लॉकचं काही कन्फर्म नाही आहे, पण तो एखाद प्रश्न यावर येऊ शकतो. ठीक आहे. बाकी लेटर सिरीज आहे, म्हणजे जे आपले जनरल मेंटल ॲबिलिटी म्हणतो आपण, त्यामध्ये म्हणजे नंबर सिस्टीम रिलेटेड जे काही प्रश्न आहेत ते सगळे यामध्ये येतील. हे अतिशय महत्त्वाचा टर्निंग पॉईंट आहे, यावर तुम्हाला प्रॅक्टिस जास्त आवश्यक आहे. सचिन ढवळे सरांचं आणि सतीश वसे सरांचं मी बुक नेहमी रेकमेंड करतो. यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल विथ सोल्युशन मिळेल, त्यामुळे त्याचं तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, जास्तीत जास्त सॉल्व करा, प्रश्न सॉल्व करा. बँकिंग रिलेटेड काही पेपरसुद्धा अवेलेबल आहे, प्रिव्हियस पेपर, ते सुद्धा फॉलो करा. मित्रांनो, अंकगणित किंवा आपलं जे काही आपण ॲप्टिट्यूड म्हणतो त्यामध्ये 20 प्रश्न 10 मार्क असतात. थोडंसं वेटेज कमी आहे, परंतु हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. बरेचसे याच्यामध्ये फॉर्म्युलासुद्धा यूज केले जातात. त्यासाठी सुद्धा सचिन ढवळे सर आणि सतीश वसे सर, 2 पैकी 1 तुम्ही यूज करू शकता. किंवा तुमच्याकडे इतर कोणतं बुक असेल तेही चांगलं आहे, की हरकत नाही. अनिल अंकलगी वगैरे ते सरांचे सुद्धा बुक आहेत, जुने बुक्स वगैरे, MPSCचे वगैरे बुक येते. त्यामध्ये तुम्हाला संख्या प्रणाली, बेरीज वजाबाकी, जे बेसिक आपलं मॅथ्स आहे ते, त्यानंतर अपूर्णांक, त्यानंतर बोर्ड मार्क्सचे जे आपलं रूल असतो त्यावर जे बुक्स हे असतात ते म्हणजे प्रॉब्लेम असतात ते. त्यानंतर बघा, व्हर्बल क्वेश्चन असतात, म्हणजे तुमचे आपण ज्याला म्हणतो शाब्दिक प्रश्न असतात, ते सुद्धा येऊ शकतात. त्यानंतर एजेस, त्यानंतर तुमचं म्हणजे वयवारी, त्यानंतर तुमचं ॲव्हरेज, सरासरी वगैरे, बेसिक्स, त्यानंतर ट्रेन म्हणजे अंतर, वेळ आणि वेग, डिस्टन्स, टाईम अँड व्हेलॉसिटी, यावर प्रश्न आहे, 100% आहे. त्याच्यामध्ये बोट अँड स्ट्रीम वगैरे, ट्रेन वगैरे. काळ, काम म्हणजे तुमचं टाईम आणि वर्क, यावर तुमचा प्रश्न असतो, हा शाब्दिकमध्ये प्रश्न असतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये नळ, टाकी वगैरे जे काय आहे. नंतर पर्सेंटेज प्रॉफिट लॉस, यावर प्रश्न आहे, 2 प्रश्न ठेवले आहे. इंटरेस्टवर 1-2 प्रश्न राहतील, तुमचं कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिम्पल इंटरेस्ट वगैरे. त्यानंतर पार्टनरशिपवर प्रश्न आहेच, 1-2 प्रश्न आहे. रेशिओ, प्रपोर्शन, ॲलिगेशन वगैरे. त्यानंतर जॉमेट्रीवर कमसे कम 2 प्रश्न, ते सर्कलवर एखादा प्रश्न येतील. आणि त्यानंतर बघा, मराठी विषयामध्ये विद्यार्थी मित्र भरपूर कन्फ्यूज आहे. काही जणांनी 2-2, 3-3 हजाराचे स्पेशल मराठीचे क्लासेस लावलेले आहे, परंतु मराठीला कुठल्याही प्रकारच्या क्लासेसची गरज नाही मित्रांनो. मराठीमध्ये जे 20 प्रश्न येतात 10 मार्कासाठी, त्यामध्ये साधारण 5 ते 7 प्रश्न किंवा 5 प्रश्न हे ग्रॅमॅटिकल येतात, म्हणजे व्याकरणावर येतात. जसं समाज आहे, अव्यय आहे, नाम, सर्वनाम आहे, यावर प्रश्न असतात. त्यानंतर 5-7 प्रश्न असे आहे, 5 प्रश्न
की जे त्रुटी ओळखा, परत तुमचं वाक्य व्यवस्थित करून लिहा किंवा मग एखादं जम्बलिंगचं वाक्य असतं, पॅराजम्बल ज्याला म्हणतो, इकडचं तिकडे ते वाक्य करतात आणि ते व्यवस्थित करून लिहा. असे प्रश्न ग्रॅमॅटिकल रिलेटेड येतात. म्हणजे 10 प्रश्न हे झाले आणि 10 प्रश्न जे आहेत ते 100% 10 प्रश्न जे आहेत ते पॅरेग्राफवर येतात. 2 पॅरेग्राफ राहतील, त्याचे 5-5 प्रश्न राहतील. त्याच्यामुळे पॅरेग्राफ तुम्हाला वाचायचा आहे, त्याच्या खालचे प्रश्न वाचायचे आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला फक्त टिक करायचं आहे. 5 प्रश्नाचं उत्तर तुम्हाला, ते 5 प्रश्नाचं ते आणि 5 प्रश्न असे 2, म्हणजे 5-5 असे 10 प्रश्नांचे 2 पॅरेग्राफ येतात. ठीक आहे. तर 20 प्रश्न असे राहतात, त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रॅमॅटिकल फक्त 5 मार्काचं राहते. त्यामुळे ग्रॅमॅटिकलचा कोर्स लावणे, खूप मोठा कोर्स लावला आणि त्याचा अभ्यास करत बसले तर फक्त 5 मार्काचं ग्रॅमॅटिकल येते. बाकी 2-4 प्रश्न एक्स्ट्रा येतात, जे खूप वेगळे असतात, जे तुम्हाला कुठेच मिळणार नाही. आणि पॅराग्राफ सहसा तुम्हाला कुठे मिळत नाही. पॅराग्राफसाठी तुम्ही असं खूप काही भानगडीत पडू नका. शक्यतोवर इंटरनेटवर किंवा यूट्यूबवर जर अवेलेबल असेल कुठे पॅराग्राफचं, त्याच्यावर अभ्यास करा. कुठलाही कोर्स लावायची गरज नसते मित्रांनो. आपल्या मनामध्ये भीती असते. माझे जे विद्यार्थी आहे एईचे किंवा ट्रान्सकोचे वगैरे, जेनकोचे, ते जे विद्यार्थी स्पेशली सेल्फ स्टडी करत होते ते टॉप रँकमध्ये आहे. बरेचसे विद्यार्थी आहे. आता मी तुम्हाला रँक सांगत नाही किंवा जे काही आहे ते आता मी यूट्यूबवर किंवा काय म्हणतात त्याला, टेलिग्रामवर मी जास्त काही स्वतःचं मार्केटिंग करत नाही. परंतु असे भरपूर विद्यार्थी आहे, ठीक आहे, जे आता जॉईन झालेले आहे, महाट्रान्सकोमध्ये जॉईन झालेले आहे, भरपूर चांगल्या रँकमध्ये आहे, टॉपच्या रँकमध्ये आहे सगळे. तर बरेचसे विद्यार्थी हे सेल्फ स्टडीचेच आहे. तुम्हाला परत एकदा 100% मी तुम्हाला म्हणजे परत मी तुम्हाला तेच सांगतो आहे, कारण की सेल्फ स्टडीला अतिशय जास्त महत्त्व आहे. तुम्ही 20,000चा कोर्स लावा, परंतु तुमची अभ्यासाची पद्धत जर बरोबर नसेल, तुम्ही इतका मोठा कोर्स लावूनसुद्धा तुम्हाला पर्सनल गायडन्स भेटत नाही, हे लक्षात घ्या. पर्सनल गायडन्स भेटत नाही, बऱ्याच वेळा भेटत नाही, काही ठिकाणी मिळते असेल. परंतु स्वतःचं ॲनालिसिस स्वतः करा, स्वतः अभ्यास कसा करा. हां, फक्त गायडन्ससाठी तुम्ही दुसरीकडे जाऊ शकता किंवा कोर्स लावू शकता, काही हरकत नाही. परंतु यूट्यूबवर तुम्हाला इतके चिक्कार व्हिडिओज अवेलेबल आहे, कुठल्याच प्रकारचा काही कोर्स लावायची गरज नसते, लक्षात घ्या. ठीक आहे. या रिलेटेड आपले टेस्ट सिरीज वगैरे आहेत मित्रांनो. तुम्हाला वाटलं तर आपलं ॲप आहे इंजिनियर अमोल ॲप, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्यावर तुम्ही क्लिक करू शकता. तर आशा करतो मित्रांनो बऱ्यापैकी माहिती द्यायचा आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे. स्पेशली जे फ्रेशर विद्यार्थी आहेत, ज्यांना काहीच माहीत नाही, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय उपयोगाचा ठरू शकतो. त्याच्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा, ग्रुप्समध्ये शेअर करा, जेणेकरून जी महत्त्वाची आणि ॲक्च्युअल माहिती आहे ती तुम्हाला मिळेल. माझा जो अनुभव आहे 12 वर्षाचा टेक्निकलचा एक्सपिरियन्स आहे ॲज अ इंजिनियर म्हणून महावितरणचा, आणि प्लस प्रायव्हेटमध्ये मी पुण्यामध्ये वर्क केलेलं आहे, प्रायव्हेट सेक्टरमध्ये 5-6 वर्ष. त्या सगळ्यांचं तुम्हाला मी जास्तीत जास्त माहिती आपल्या चॅनलद्वारे देत असतो. त्यासाठी आपल्या चॅनलला म्हणजे इंजिनियर अमोल यूट्यूब चॅनलला आणि इंजिनियर अमोल टेलिग्राम चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा, जर सबस्क्राईब केलं नसेल तर. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.